तर 12 खेळाडू दोन्ही संघाचे आपले त्वरित राहायचे विनंती असेल आपल्याला. चला आपली सलामीची जोडी इंटर करायची असेल मैदानामध्ये अंकुश आपण जायचे सर. कारण दोन्ही संघ बोलले तर जवळचे संघ असतील आजच्या दिवसामध्ये पाहता आपण. मोहचवाडी पक्ष एक्सल असे दोन दरम्यान मॅच पाहायला पडते. चला आपण हॉलंडर ताबा घ्यायचा असं करायचा. आजचा शेवटचा दिवस असणार आहे. सलामीची जोडी पाहता आपण अंकुश आणि देवगण अशी जोड खाली मैदानामध्ये पाहत आहोत. स्ट्राईक एंडवरती देवगण तर नॉन स्ट्राईकवरती अंकुश. गोलंदाजी मार्कवर करण. चांगली मॅच पाहायला भेटला. एक बिग फाईट मॅच. कारण आजचा शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवसामध्ये तर आपल्याला लवकरात लवकर मॅच उरकायची असेल. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा थोडासा खूप उशीर झाला. चला आपण साऊंडला स्टार्ट करायचे असतं रे. तर पंचाचा इशारा येतोय. इथं गेम ऑन करायची असतं. स्ट्राईक एंड होती. देवगणला पाहतो नॉन स्ट्राईक होते. पण दोन्ही सलामीची जोडी मात्र अंकुश गोलंदाजी मार्कवर करण. कशी गोलंदाजी करणार. कारण एक तेज तरार गोलंदाजी पाहायला भेटतं. इथं पहिला चेंडू मात्र सुरेख फेकलाय. हा चेंडू निर्णय ठरू शकतं. हा चेंडू येतोय डॉट चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजी. पहिली चेंडूची फेक झाले. सुरेख कामगिरी मात्र करणच्या माध्यमातून पाहायला भेटते.
पहिला चेंडू जरूर डॉट आला, त्याच्यानंतरचा सिंगल डावले, स्ट्राईक रोटेट केले. कारण 4 षटकाची मॅच असेल, 4 षटकामध्ये धावा किती बनवणार एक्सेल टीम. इथं चांगला फटका इथं सजवला आहे, झेलची संधी आणि इथं तर मोठा गडी बाद होतोय. एक अंकुश सारखा फलंदाज पवेल यांचा रस्ता दाखवलाय, जबरदस्त इथं झेल पकडलाय. कारण ज्या खेळाडूवरती अपेक्षा होती त्या खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. भोचीवाडी संघाने काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. कारण लो फुटच चेंडू होता, या चेंडूला मात्र भिरकावण्याचं काम करायचा होता अंकुशला. यंत्र मात्र विकेट गमावले स्वतःची. न्यू बॅटर पाहता आपण दिलीपला. दिलीप कशी फलंदाजी करणार, कारण पहिला झटका इथं लागतोय एक्सर टीमला. मात्र एक हार्ड हिटर फलंदाज बाद झाला अंकुश. त्याच्यानंतर वन डाऊनसाठी असणार दिलीप. दिलीप वन डाऊनसाठी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, कारण आक्रमण दाखवावं लागतील. 4 षटकाची मॅच, कार जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते करणच्या माध्यमातून. इथं क्रॉता लाईन खेळण्याचा फटका चांगला सजवला. इथं एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव मात्र कुठली नाही, कारण जबरदस्त फेकी पाहायला भेटते. एक सिंगल धावावरती मात्र रोखून ठेवलाय. सुरेख गोलंदाजी करतोय कारण जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते मोहोजीवाडी टीमकडून. पुन्हा पाहू शकाल आपण, इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू डायरेक्ट जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा चेंडू येतोय डॉट. कारण विचार केले धावांचे तर धापल कधी धावा लागल्यात, 2 धावा लागल्यात. एक मोठा गडी बाद झाल्यानंतर चांगले कमबॅक पाहायला भेटते. इथं वारंवार तर इथं चांगली होतं पंचगिरी पाहायला भेटते. वाईट चेंडू येतोय. हां, कारण हा चेंडू थोडासा खराब टाकला. अतिरिक्त धावाली एक सुवीर चेंडू होता. तर करणने काय जबरदस्त ब्रेक लावण्याचं पूर्ण काम केलं, कारण पिवनचा षटक होता. पिवनच्या षटकामध्ये धावा येणं खूप गरजेचं होतं. इथं जबरदस्त, इथं काय जबरदस्त हा चेंडू मात्र डॉट येतो. षटक क्रमांक समाप्त होतोय. धापलकती धावा लागल्या, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा लागल्यात, एक गडी बाद केलाय. रोहित मुकणे, आपण आजच्या दिवसात शेवटचा दिवस असणार, कारण आपले आयोजक जेवढी कमिटीचे असतील बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायला सांगा. कारण विचार केले तर आजचा शेवटचा दिवस आहे. आज कुणीही कुठं जाऊ नका. गोलंदाजी मार्कवर असणार विनोद. दुसरा षटक घेऊन येतो विनोद. कशी गोलंदाजी करणार, कारण काय जबरदस्त करांनी पहिला षटक हाकलला, 3 धावा खर्च केल्या. या 3 धावेने मात्र राहावं लागले. कारण एक्सर टीमला कारण विचार केला तर एक जबरदस्त संघ असतो एक्सर टीम सुद्धा. इथं विनोदचं मात्र चांगला चेंडू टाकल्याचे कारण असणार. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. चांगली फेकी पाहायला भेटते करणकडनं, कारण एका ॲक्शनने चेंडू उचलला, फेकला, एकच धाव कंप्लीट केली. चांगली गोलंदाजी पाहायला भेटतो विनोदच्या माध्यमातून सुद्धा, कारण मोठे फटके येणं खूप गरजेचं असेल. कारण धावा इथं बनवायच्या असतील, 40-45 धावा तरी बनवावं लागेल. इथं बॅटची लिडिंग लागली, इथं कुठलीही चुकी केली नाही तर फलंदाज होईल बाद. विकेट. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. काय विनोदकडनं गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आपली अगदी करणच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र विनोद गोलंदाजी करतोय, कारण हा दुसरा झटका लागतोय. महेश असणार न्यू बॅटर.
चांगली गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. कारण विनोदने सुद्धा गोलंदाजी सुरेख करायला घेतले. महेश असणार इथं. महेशचा मात्र चांगला फटका इथं सजवला आहे कार्पेट लाईनने. जरूर एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, थोडासा फंबल पाहायला भेटतोय. लगेचच 2 धावा तर जरूर कंप्लीट केल्यात. 2 धावा घ्यायच्याच ना आपण स्कोरवर. 2 धावा घ्यायच्याच तर. कारण काय जबरदस्त गोलंदाजी, मोठे फटके अजूनही चौकार षटकार मात्र पाहायला भेटत नाही. महेशच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. महेशला एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. कारण त्या धावांचा डोंगर बनवायचा असेल तर जरूर मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू मात्र लॉलीपॉप चेंडू होता. चेंडूला कुठं भिरकवण्याचं काम करायचं होतं. त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतो. डॉट चेंडू येतोय. कारण विचार केले अंकुशने, खातं खोललं नाही असा बाद झाला. चांगली गोलंदाजी इथे. चांगला कार्पेट लाईनने पुन्हा सजवला फटका इथं. 1 धाव तर जरूर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? 2 धावा सहज रीतीनं पुढे. तिसरीचा प्रयत्न होता. जरूर चांगली फेकी पाहायला भेटते. 2 धावा इथं पुन्हा येतात. चांगला या शेवटच्या चेंडूवरती मात्र बिग हिट करावं लागेल. कारण धावफलकाचा विचार केला तर 8 धावा लागतात. कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, त्याच्यानंतर 5 धावा आल्यात. हा शेवटचा चेंडू असणार. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट करावं लागेल. आयोजकाला विनंती असेल, नेक्स्ट मॅच कोण असेल माझ्यापर्यंत पोहोचवायचा निर्णय. इथं मात्र हा चेंडू खूपच एस्टँडच्या बाहेर चेंडू टाकलाय. वाईट चेंडू येतोय. थोडीशी खराब गोलंदाजी मात्र पाहायला भेटतो विनोदकडनं. काय जबरदस्त तेज तारा गोलंदाजी. पहिला षटक पेवनचा होता. करणने हाकला. दुसरा षटक जबाबदारी सोपवले विनोदवरती. इथं मात्र हा चेंडू डॉट येतो. षटक क्रमांक 5चा इशारा येतो. समाप्त होतो. दुसऱ्या षटकाचा आतापर्यंत धावा लागल्यात त्या 9 धावा लागल्यात. 2 षटकाचा खेळ समाप्त. काय करस ना काय नाही. तुने एक मोर कमला लावीस का? कारण फटका चांगला सजवला होता. त्याच्यात तर लगेचच 2 धावा कंप्लीट केल्यात. मनेश गोलंदाजी मारखोर असणार. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा आल्यात. इथं फटकेबाजी करावं लागेल. इथं हा चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय. कारण फटके येणं खूप गरजेचं आहे. कारण 30-35 धावा तरी बनवावं लागतील. कारण तिसरा षटक असणं प्रगती पथावरती. कारण विचार केला तर गोलंदाजी तेवढी ताकदीची असेल. इथं झेल उडाला. झेल होईल का? इथं तर चुकी पाहायला भेटते. तर 3 धावा जर कंप्लीट झाल्या असत्या कमीत कमीत. पण त्याच्यानंतर बॅट्समॅन मात्र तसंच तू पाहत होते. कारण हा झेल साधा आणि सोपं होतं. झेल घेणं खूप गरजेचं होतं. तिसरा षटक असणार प्रगती पथावरती आहे. मनीष तयार. गोलंदाजी मारखोर महेश कशी गोलंदाजी करतोय. इथे चांगला फटका. इथं मात्र डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. कारण पूर्ण मात्र मनेशने सुद्धा ब्रेक लावण्याचं काम केलं. कारण जवळपास इथं ऑफसाईडच्या दिशेने मात्र चेंडू, हा चेंडू येतोय. सुयर चेंडू येतोय. चौदा. इथं चांगला फटका इथं पाहायला भेटतोय. कारण अद्यापर्यंत विचार केले तर 17 चेंडूचे फेक झाले. चांगला इथं फटका. इथं हा फटका चांगला आलाय. हा मात्र 18 चेंडूतून हा चौकार पाहायला भेटला. कारण 18 चेंडू फेकले. त्याच्यानंतर हा शेवटच्या 18व्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला भेटलाय. 18 चेंडू आणि 18 धावा लागल्यात. 18
मात्र चांगला पाहायला भेटला झेल. कारण फटका तेवढा ताकदीचा नव्हता, कारण समोरच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्राचा सापळा लावला होता, त्याच्यानंतर मग बाद झालाय. शिवरायांनी तर जरूर विकेट मिळवून दिले, कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 चेंडूवरती किती धावा येणार, कारण 35 धावा जरी बनल्या तरी पण मॅच मध्ये थोडीशी मजा येईल पाहण्यासारखी. पुरा गोलंदाज तयार. इथं चांगला क्रॉस द लाईन खेळण्याचा फटका, इथं एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होतो का? दुसरी धाव मात्र कुठली घेरी नाही, एक सिंगल धाव येते. चांगली मात्र गोलंदाजी शिवरामकडनं सुद्धा पाहायला भेटते, कारण शिवरामने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिली, त्याच्यानंतर सिंगल धाव देतोय. पुन्हा गोलंदाज शिवराम तयार असणार आहे. गोलंदाजी मारखोर. इथं चांगला फटका, इथं चांगला फटका इथं सजवला आहे, सीमा पार केलाय. या फटका, ज्या फटक्याची गरज होती त्या फटका मात्र पाहायला भेटला, कारण शेवटचा षटक असं हाणामारी करावं लागेल, कारण तब्बल धावा लागल्यात. तर धावफलकावरती विचार केले तर 25 धावा लागल्यात, कारण अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण शिवरामवरती जरूर हल्ला चढवलाय. इथं खराब चेंडू टाकलाय, हा चेंडू मात्र खराब टाकलाय शिवरामने. वाईट चेंडू घ्यायचे सर. पुन्हा गोलंदाज तयार. इथं मात्र पुन्हा मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिलाय, चेंडू मात्र भिरकवलाय, सीमा पार केलाय. नक्कीच कल्पेश पाहतोय इकडं किती लांब गेलाय. कल्पेश जरूर टीमसाठी मात्र एक सपोर्ट असणार. कल्पेशचा खेळत नाही पण टीमच्या पाठीराखे असतात. बॅक टू बॅक मात्र हा दुसरा शॉट हल्ला चढवलाय, कारण मी मगाशीच बोललो शिवराम गोलंदाजी जास्ती करत नाही, कारण जबाबदारी असेल कर्णधाराची. शिवरामवरती जरूर दबाव आलाय थोडासा. इथं नक्कीच खराब चेंडू, अतिरिक्त थोडासा दडपण आलाय शिवरामवरती. गोलंदाजी मारखोर थोडीशी खराब पाहायला भेटते, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर हा चेंडू वाईट येतोय पुन्हा. चेंडूला वाटतं कुठेतरी फिरकावाचा होता, जोरदार अपील केले. इथं पंच मात्र पाहत राहतात. जरूर चेक करायची असणार आहे. नाही लागला, नाही चांगला होतं इथं. चौकार आहे. चौकार घे. हा बाईकचाच कर ना, तो बाईकचाच कर. हा चेंडू सुद्धा खराब टाकलाय, कारण थोडासा शिवरामवरती दडपण आलाय. वाईट घ्यायचे असेल पुन्हा. किती धावा झाल्यात सांगायचे असेल मला? 38 धावा. चांगली कामगिरी मात्र पाहायला भेटले, कारण शेवटच्या षटकामध्ये विचार केले तर शिवरामवरती हल्ले चढवलेत. एक धाव कंप्लीट केली. षटक क्रमांक समाप्त होतो. पंचाचा इशारा येतो. धावपुस्तकावरती धावा लागल्यात 39 धावा लागल्यात. 40 धावा इथं बनवावं लागतील. विचार केले तर 3 षटकामध्ये 8 फेक झालती. 18 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र चांगली भारदारी केली पाहायला भेटली. शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटले, कारण विचार केले तर 3 षटकामध्ये 18 धावा होत्या अवघ्या. त्याच्यानंतर मात्र पूर्ण मात्र शिवरामवरती हल्ले चढवले. 39 धावा तर जरूर लागले. 40 धावा बनवायचे असेल कंपल्सरी चेसिंग असणार, कारण विचार केले तर 24 चेंडू आणि 40 धावा बनवायचे असतील.
चला फलंदाज आपण मैदानामध्ये एंटर करायचे असणार आहेत. तर बॉल द्यायचे असणार आहेत. करण आणि मनीष अशी जोडखाली मैदानामध्ये पाहायला भेटेल आपण, कारण काय जबरदस्त करणने मात्र षटक पहिला हाकलला होता, 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर विनोदने चांगली गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये मनीषने तुझी चांगली गोलंदाजी केली. स्ट्राईक होती आपण पाहतो मनीषला, नॉन स्ट्राईक होती असं, कारण मात्र जोडखेली चांगली मैदानावरती पाहायला भेटते. तर गोलंदाजी मारखोर गोलंदाज असणार. गोलंदाजी मारखोर ज्ञानेश्वर पहिला पिओनचा षटक असतात. ज्ञानेश्वरची जबाबदारी, कारण या 40 धावा जर डिफेन्स करायची असतील तर ज्ञानेश्वरला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल, कारण विचार केले की मोहजवाडी टीमने मात्र काय जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच्यात तर ज्ञानेश्वर तयार असणार. गोलंदाजी मारखोर पहिला षटक, हो जबरदस्त. इथं मात्र हलक्या हाताने पुश केला चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक 2 तैनात. इथं काय जबरदस्त, इथं कॉलिंग थोडीशी चुकीची ठरली होती. त्याच्यानंतर लगेच 2 धावा तर कंप्लीट केल्या. त्या एका ॲक्शनने चेंडू जर उचलला असता तर एखादा खेळाडू बाद झाला असता. त्याच्यानंतर 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात. थोडीशी मिसफिट पाहायला भेटली. तर गोलंदाजावरती ॲक्सेप्ट असेल, हा चेंडू टाकल्यानंतर चेक केले जाईल. कारण विचार केला तर चांगली गोलंदाजी तर पाहायला भेटते ज्ञानेश्वरकडनं, कारण एक जुना जाणता प्लेअर असेल. पाहू शकाल पुन्हा गोलंदाज तयार असताना गोलंदाजी मारखोर ज्ञानेश्वर. इथं समोरच्या दिशेने चेंडूला उडवला, झेल फसला. इथं झेल होणार का? तर कुठली चुकी केली नाही, तर परतावा लागेल इथं मनीषला. तर विनंती असेल आपण रोहित मुकणे कुठं तर फलंदाज इथं बाद असेल, कारण तिसरं पंचाही फलंदाज बाद केलाय. कारण चांगली प्लेअर डिलिव्हरी होती, कारण चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ज्ञानेश्वर कडनं. न्यू बॅटर पाहता आपण किरणच्या खांद्यावरती जबाबदारी असणार, कारण 40 धावा बनवायचे असतील. कारण पहिले षटकाचे विचार केले जसा तसं उत्तर पाहायला भेटतोय. एक हार्ड हिटर फलंदाज बाद झालाय मनीषला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जरूर. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकात खेळाडू असणार किरण कशी फलंदाजी करणार, कारण 40 धावांचा पाठलाग करायचा असेल. गोलंदाजी मार्कवर पूर्ण असतं तयार ज्ञानेश्वर. इथं समोरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह केला, इथं चेंडू थांबणार नाही, कारण आवाकाच्या बाहेर होता.
आल्या आल्या मात्र इथं पवेलियनमधून सेट होऊन गेला का काय किरण, कारण गेल्या गेल्या लगेच एक चौकाराने मात्र गोलंदाजाचं स्वागत केलाय. 10 पुस्तकावरती धावा लागल्या, 6 धावा लागल्यात अद्यापरी मात्र प्रत्येक षटकाची विचार केले तर 10ची सरासरी असणार आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला, चेंडूला भिरकवण्याचं काम केला किरणने, कारण जबरदस्त गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वरला पाहता आपण पेस असणार गोलंदाजीवरती. इथं मात्र सुरेख हा चेंडू टाकलाय. हा चेंडू डॉट येतो, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, जाऊन शरीरावरती आदळला होता चेंडू. अंकुश यष्टीरक्षक चांगले फील्ड सजवण्याचं काम करतो, कारण अंकुशला माहिती आहे, कारण हे 2 फलंदाजांना मात्र थांबवणं खूप गरजेचं असेल. इथं चांगली मात्र बाईची एक धाव इथे हिट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्यानंतर बॅकअप नव्हता. शेवटचा चेंडू सर, शेवटच्या चेंडू ते किती धावा येणार पाहू शकाल आपण, कारण ज्ञानेश्वरने पूर्णपणे मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं. स्ट्राईक एंड होते आता आपण पाहत आहोत. इथं मात्र झेल फसला, इथं जरूर इथं कॉलिंग दिले अंकुशने. अंकुश कुठली चुकी करणार नाही, अंकुशला माहिती आहे, कारण जर ह्या खेळाडूला जीवदान दिलं आपण तर हा मात्र महागडा ठरू शकतं. ज्या खेळाडूची अपेक्षा होती त्या खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते, सुरेख गोलंदाजी कामगिरी तर जरूर आपली मात्र कामगिरी बजवून गेलाय गोलंदाज ज्ञानेश्वर. विनोद 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 कारण खरोखरच पहिल्या चेंडूचा सामना करत होता, परतावा लागला करणला, कारण सलामीसाठी गेलेला होता फलंदाज. समीर हुकने आपल्याला विनंती असेल नेक्स्ट मॅच कोण असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचे असणार, कारण सोनेरी संघाचे संघनायक तसेच पानेरीपाडा आपण दोन्ही संघाचे संघनायक आपण याचे असणार टॉच विनसाठी, कारण दुसरा षटक चालू आहे हा, याच्यानंतरची मॅच आपली असणार आहे. न्यू बॅटर पाहता आपण विनोदला कशी फलंदाजी करणार, कारण किरण आणि विनोद अशी जोड केली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथं काय जबरदस्त इथं वेगाने चेंडू टाकला, चेंडूला तेवढ्या ताकदीत भिरकवलाय, पण इथं थोडीशी चुकी पाहायला भेटते, कारण थोडासा आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. चांगली मात्र इथं फटकेबाजी, इथं पहिल्या चेंडूवरती जरूर किरणने फटका मोठा एक आलाय. या फटका मात्र अडवण्याचं काम भरपूर केलं, त्याच्यानंतर मात्र आवाकाच्या बाहेर चेंडू येतो, सीमा पार 1 बाउन्स येतो, हा चौकार येतोय. 10 पुस्तकावरती धावा लागल्यात, 11 धावा लागल्यात. गोलंदाजी मार्कोला असताना दिलीप काय जबरदस्त गोलंदाजी वेगाने चेंडू टाकतोय, इथं पुन्हा भरकवलाय चेंडूला, चेंडू मात्र जातोय, सीमा पार केलाय. काय जबरदस्त फटकेबाजी, बॅटच्या रडारमध्ये चेंडू देतोय, चेंडूला मात्र भिरकवण्याचं काम केलाय. बॅक टू बॅक मात्र लाजवाब इथं पाहायला भेटतंय किरणच्या बॅटमधून. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटते, जरूर आतिषबाजी पाहायला भेटते, कारण महत्वाच्या 2 सफलता मिळवून दिल्या, त्याच्यानंतर किरणच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली, कारण चांगले मनीषला परतावा लागला, करण बाद झाला, त्याच्यानंतर मात्र चांगली पारी आकर्षित करायला भेटते. इथं क्रॉस लाईन खेळण्याचा फटका इथं सक्सेसफुल केलाय, इथं मात्र जाईल सीमा पार, पंचाचा इशारा येतोय, षटकार. लाजवाब कामगिरी इथं पूर्ण मात्र मॅचची हवा काढले, लाजवाब मित्र पाहायला भेटतोय. सुरेख कामगिरी, दिलीपवरती आक्रमण चढवलेत, दिलीपला कमबॅक करणं खूप गरजेचं असेल, तर विनंती असेल सोनेली टीम आपण याच्या सर आपली नेक्स्ट मॅच असेल, तसेच पानेरीपाडा संघनायक आपण सुद्धा याचे असणार आहे.
दहा पुस्तकावरती धावा लागल्या, तेवीस धावा लागल्यात, अद्यापर्यंत 40 धावा बनवायच्या होत्या. कारण दिलीपवरती आक्रमण चढवलेत. कारण विचार केले तर 3 चेंडूवरती 2 मोठे बिग हिट आलेत. पहिल्या षटकामध्ये विचार केले तर 7 धावा खर्च केल्या, त्या ज्ञानेश्वरने 2 गडी बाद केले. त्याच्यानंतर मात्र दिलीपच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली. दिलीपने मात्र वरती हल्ले चढवले घेत जातात. झूम आउट करायचे असणार आहे आपण इकडं कॅमेरामॅन. तर जरूर इथं सोलेली टीमचे कर्णधार आलेले आहेत. इथं मात्र काय बॅकच्या रडारमध्ये चेंडू देतोय, चेंडूला भिरकवण्याचं काम केलंय. कारण बॅट मात्र इथं तलवारी सारखी फिरवतोय किरण. जबरदस्त. कारण 4 चेंडूवरती विचार केले तर 22 धाव्यांची आकर्षक पारी खेळतोय. लाजवाब कामगिरी. 4 चेंडू मात्र 22 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दिलीप धावफलकावरती 7 चेंडू आणि 26 धाव्यांची पारी खेळतो. अजून नॉट आउट असणार. काय जबरदस्त फलंदाजी, सुरेख कामगिरी पाहायला भेटते. कारण दिलीपचे विचार केले ना तर एक गोलंदाज मात्र खूप मॅच खेळलो असेल. जिथे टीम आणि एक्सल टीम असे चांगल्या लढत पाहायला भेटत आहेत. त्याच्यानंतर हा मात्र पुन्हा मात्र चेंडूला उडवला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असता, थोडासा फंबल पाहायला भेटतोय. एक धाव जरूर कंप्लीट केले. कारण स्ट्राईक रोटेट केले. विनोद स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल आपण. कारण किरणने काय जबरदस्त फटकेबाजी केली, सुरेख कामगिरी केली. कारण असं वाटलं होतं ज्ञानेश्वरने गोलंदाजी केली, त्यावेळेस ज्ञानेश्वरच्या पावलावर पाऊल ठेवून दिलीपला गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं. इथं पुन्हा हा चेंडू येईल मात्र डॉट येतो. विनोदसाठी होतं. षटक क्रमांक समाप्त झालं. कारण विचार केले तर 23 धावा खर्च केल्यात दिलीपने. 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटेल. अंकुश असणार गोलंदाजी मारखोर. अंकुशला ब्रेक लावण्याचं काम करेल का? कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज होती. तोपर्यंत मात्र सामना पूर्णपूर सालवट टीमने खेचला होता. 10 पाहिजेत. 30 खुशला जर या शेवटच्या सामन्यावर जर मॅच घ्यायची असेल तर पूर्ण मात्र डॉट चेंडू फेकावं लागतील. इथं तर जरूर फसवला. इथं फसवा चेंडू टाकलाय जरूर. तर मात्र चांगली कामगिरी पाहायला भेटते. कारण विचार केले 8 चेंडूमध्ये 27 धावांची बहारदारी खेळून आलाय किरण. खरोखरच जबरदस्त. इथं मात्र टाल्यांचा कडकडाट पाहायला भेटतो. कारण आकर्षक पारी 8 चेंडू मधील 27 धावांची पारी खेळली. न्यू बॅटर पाहता आपण अजय अंकुशने पहिल्याच चेंडूवरती जरूर विकेट मिळवून दिली. कारण धावा 11 चेंडू आणि 10 धावा बनवायचे आहेत अजूनही. कारण हा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. कारण आपण नेहमी पाहत आहोत. कारण अंकुश स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. कारण शेवटच्या जरी षटकापर जर मॅच गेले तर मात्र एक्सल टीम मॅच बनवू शकतं. तेवढीच गोलंदाजी मात्र थोडीशी. इथं मात्र ऑफ साईडच्या दिसलाय मात्र चेंडू मात्र फिरकवलाय. चेंडू थांबणार नाही. क्षेत्ररक्षक तैनात सर. कारण 1 बाउन्स होतो. हा चौकार येतोय. अजयच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला भेटला. कारण थोडीसे तर विनंती असेल आपल्याला ऑलेंडर पाठवायची असते. ऑलेंडर कोण नाही तिथं. सोनेली टीम आपण याची असणार आहे. सोनेली टीम तसेच पानेरी पाडा आपण दोन्ही संघा इथं रिपोर्टिंग करायची असणार आहे. सोनेली ठीक आहे. अजूनही 6 धावांची गरज असेल. इथं होतं हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. पुन्हा तिथं क्षेत्ररक्षक तैनात. चांगला इथं पाहायला भेटलं. कारण धावा रोखणं खूप गरजेचं होतं.
न्यू बॅटर पाहतो आपण लक्ष्मणला. लक्ष्मण कसे फलंदाजी करणार, कारण अजूनही 6 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे लक्ष्मणला. न्यू बॅटर असेल, कशी गोलंदाजी करणार अंकुशला गोलंदाजी खूप करणं गरजेचं आहे. जरूर आहे. एक मोठा फटका आला अजयच्या बॅटमधून. इथं मात्र डॉट चेंडू येतो. डॉट सुरेख कामगिरी, कारण लक्ष्मणला जरूर 6 धावा असतील. अजूनही 9 चेंडू आणि काय पण होऊ शकतं इथं. 4 झाले, 4. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते अंकुशकडनं. किती जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावं लागतील. इथं मात्र चांगला फटका. इथं फटका फसलाय. इथं मात्र झेल घेणं खूप गरजेचं होतं. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव तुझ्या सक्सेसफुल केली. इथं 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. अजूनही शेवटचा चेंडू असणार अंकुशचा. अंकुश कशी गोलंदाजी करणार, ह्या चेंडूवरती मात्र डॉट येणार. पाहू शकाल आपण का धावा येणार. पाहू शकाल आपण कशी गोलंदाजी करणार. शेवटचा चेंडू असणार, डॉट येतो काय. इथं बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला नाही. चेंडू मात्र विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. तर शेवटचा षटक असतं, कारण विचार केले तर 6 चेंडू आणि 4 धावांची गरज असते. गोलंदाजी कशी होणार, कारण महेश गोलंदाजी मारखोर असणार. महेश गोलंदाजी हा 4 धावा जर रोखायचे असतील महेशला, तर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. कारण पहिलीच लढत चांगली पाहायला भेटते. मोचवाडी विपक्ष एक्सल अशी चांगली लढत पाहायला भेटली. अजूनही 4 धावांची गरज असेल. कशी गोलंदाजी करणार. विनोद स्ट्राईक एंडवरती पाहता आपण विनोदला. इथं हलक्या हाताने कट केला चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. विनोदने मात्र एका हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळून काढला. त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली. कारण विनोदला माहिती आहे डबल सिंगलने मात्र आपली मॅच बनवू शकतं. अजूनही 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. महेश गोलंदाजी कशी करणार, कारण न्यू बॅटरला आपल्याला गोलंदाजी करायची असेल तर अचूक टप्प्यावरती करावं लागेल. लक्ष्मणसाठी मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. फील्ड सजवण्याचा ज्ञानेश्वरचा काम जबरदस्त पाहायला भेटतोय. सुरेख फील्ड सजवले. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकतो का महेश. इथं मात्र ऑफ साईडच्या दिसायला मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात असतं तोपर्यंत मात्र धावा. चेंडू होईल फरार 4 धावांसाठी. हा मात्र विजय फटका. चांगली फटकेबाजी. इथं मात्र विजय होतो संघ मोचवडीचा. हार्ड लक संघ होतोय एक्सल टीम. कारण विचार केले दिलीपने खराब गोलंदाजी केली नसती तर शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगली पाहायला भेटली असती कमबॅक इन. तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय